आज गंगापूर तालुक्यातील रेणुका माता या मंदिरामध्ये जायचं होतं. या मंदिराला महुरगड निवासिनी असेही म्हणतात. हे मंदिर आमच्या कुलदेवीचं आहे. या मंदिरामध्ये आम्ही 10 ते 15 वर्ष झालं तेव्हा आलो होतो. तेव्हा खूप लहान होतो आणि आता दादाचं लग्न झाल्यामुळे कुलदेवी देवताचं दर्शन घेण्यासाठी या मंदिरामध्ये आलोय. तेव्हा लहान होतो त्यामुळे एवढं काय आठवत नव्हतं, फक्त फोटो मध्ये बघायचो. आता रिअल मध्ये जाऊन आलोय. देवीचं दर्शन घेतल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेल्या साताऱ्यातील खंडोबा मंदिर मध्ये जायचं होतं. आपल्या इकडे नवीन लग्न झाल्याच्या नंतर खंडोबाच्या मंदिर मध्ये जाताना नवरीला उचलून घ्यावं लागतं. ती प्रथा पूर्ण केली. मंदिर मध्ये खूप गर्दी होती, पण जोडीला बघून त्यांना डायरेक्ट दर्शनाला जाऊन दिलं. मंदिर मधून दर्शन ते घेतले आणि दादानी वहिनींना नारळ आणि भंडारा घेतला. मंदिर मध्ये 5 ते 10 मिनिटं दर्शन घेतले आणि मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर यांचा आशीर्वाद घेतला. यांचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप शुभ मानला जातो. हे खंडोबा मंदिर आहे जे प्राचीन हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे आणि जेजुरीचे खंडोबा मंदिराचे प्रतिरूप मानले जाते. तिथं जागरण गोंधळाचा छोटासा कार्यक्रम केला. अहिल्यादेवी होळकर यांनी सातारा मंदिराचे संवर्धन केले, त्यामुळे त्यांचे स्मारक तिथं आहे. चालतंय, मग फॉलो करून घ्या. भेटू आपण पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.